मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींचं अध्याय 3 श्री स्वामी चरित्र सारा अमृतमधलं पाहणार आहे. 3 अध्यायामध्ये काय आहे? अक्कलकोटकर प्रवासी सविस्तर स्पष्टीकरण. सुरुवात. श्री गणेशाय वंदना. या अध्यायाची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने होते, कारण कोणतेही शुभ कार्य, ग्रंथ किंवा कथा सुरू करताना विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण केल्याने अडथळे दूर होतात. या जगात धन्य आहे ते लोक जे स्वामींची चरणनिष्ठ भक्ती करतात. स्वामींचे चमत्कार लोकांमध्ये कसे पसरले? स्वामी समर्थ कुठेही गेले तरी लोकांना चमत्कार दिसतं. दुःखी लोकांना आधार मिळतं, गरीब बरे होतात, मन शांती मिळते असे म्हणून स्वामींची कीर्ती आपोआप संपूर्ण पसरली. कोणी जाहिरात केली नाही तर लोक स्वामींकडे धावत येते. महत्त्वाचा मुद्दा, खरी देवी शक्ती गाजवाचं करत नाही, तो आपोआप लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो. स्वामींचा अक्कलकोटकडे प्रवास. स्वामी समर्थ चालत चालत अक्कलकोटकडे येत होते. रस्त्यात भक्त त्यांना पायावर लोळत होते. काही लोक चमत्कार पाहून स्तब्ध, काहींना स्वामींचे खरे स्वरूप समजत नव्हते. अनेक सेवेकरी होते, पण स्वामींचे कोणावरही विश्वास, प्रेम दाखवत नसे, कारण ते सर्वांचे होते. लोकांची शंका आणि स्वामींची लीला. अक्कलकोटमध्ये पोचल्यावर लोकांच्या मनात शंका होत्या. हे खरे अवतार आहेत का? ही फक्त संन्यासी की कोण वेडा? स्वामी या सर्व शंका जाणून होते, तरीही शांत राहिले. स्वामींचा स्वभाव स्वतःची ओळख सांगत नाही, चमत्कार दाखवून प्रसिद्धी घेत नाही. जो विश्वास ठेवतो त्यालाच अनुभव येतो. चोलाप्पाचे घर. भक्तीचा परिचय. अक्कलकोटमध्ये चोलाप्पा नावाचा भक्त होता. तो गरीब पण मनाने अतिशय शुद्ध होता. स्वामी त्यांच्या घरी गेले. चोलाप्पा स्वामींचा अवतार आहेत हे माहीत नव्हते, पण तरीही त्यांना मनापासून सेवा केली, अन्न दिले, आसरा दिला. स्वामी त्यांच्या घरी जेवले. हीच चोलाप्पांची मोठी कृपा होती. महत्त्वाचा संदेश. देवाला श्रीमंत नको, त्याला शुद्ध भक्ती हवी. चोलाप्पाची भक्ती. चोलाप्पाने स्वामींना देव मानत नव्हता, पण अतिथी म्हणून मनापासून सेवा करत होता. स्वामींनी हीच भक्ती आवडली. स्वामी तिथे राहू लागले. दिवसेंदिवस चोलाप्पाची भक्ती वाढत गेली. राजाही स्वामींकडे येतात. अक्कलकोटचे राजे, अधिकारी, मोठे लोक सगळे स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले, कारण स्वामींच्या शब्दात शक्ती होती, त्यांच्या नजरेत करुणा होता, त्यांच्या मनामध्ये उद्देश होता. राजाही स्वामींच्या चरणी नमस्कार